मुळाक्षरांमध्ये आपल्या स्वर आणि व्यंजन दोन्हीही शिकून झालेले आहेत. तर आता बघा, आत्तापर्यंत आपण बाराखडीचा अभ्यास करत आलेलो आहोत, परंतु आता आपल्या मुळाक्षरांमध्ये ॲ आणि ऑ हे दोन नवीन स्वर ॲड झालेले आहेत, म्हणून यापुढे आपल्याला 14 खडीचा अभ्यास करायचा आहे. तर बघा, 14 खडी ही आपल्याला अशा पद्धतीत लिहायची आहे. मी इथे तुम्हाला क ची 14 खडी वाचून दाखवत आहे. क, का, की, की, कु, कु, के, कै, कै, को, कौ, कौ, कम, कहा. अशाच प्रकारे आपल्याला पुढच्या प्रत्येक शब्दाची 14 खडी ही लिहायची आहे.